नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे. कोणता उमेदवार प्रभावी राहील यासाठीची चाचपणी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुती, ज्या भारतीय जनता पार्टीनं इतर सगळी पक्ष सोबत घेतलेली आहेत, ती महायुती फार मोठ्या अडचणीत आहे. कशा पद्धतीने पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे जास्तीत जास्त मुंबईकडे आणि महाराष्ट्राकडे लक्ष दिलेलं आहे. मुंबईवर काल अमित शहांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जागा वाटपावर तोडगा निघालेला नाही. पुढच्या 2 दिवसांमध्ये जागा वाटपाच्या जे काही गोष्टी आहेत त्या घडतील आणि त्यानंतर जागा कोणाला किती मिळाल्या हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर जे आहे ते लोक कामाला लागणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये जवळजवळ 43 जागा फिक्स झालेल्या आहेत आणि बाकीच्या उरलेल्या जागा ज्या आहेत त्या अद्याप ठरलेल्या नाहीत असं बोललं गेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित जाणार असल्याचं बोललं जातं आहे. आता वंचितकडून ज्या गोष्टी केल्या जात आहेत त्या वारंवार संशयास्पद घडत आहेत. महायुतीला ज्या काही गोष्टींची अडचणी येत आहेत त्या गोष्टी अशा आहेत की भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना सोबत घेतलेलं आहे, अजित पवारांना नंतर सोबत घेतलेलं आहे. राष्ट्रवादीचे 6 पैकी 1 खासदार अजित पवारांकडे आहे. शिवसेना 22 जागांची मागणी करत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी सुद्धा काही ठराविक जागा मागितल्या असल्याचं बोललं जात आहे. आता अमित शहांनी काल जी मुंबईमध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असं सांगितलं आहे की लोकसभेला भारतीय जनता पार्टी म्हणजे आम्हाला सहकार्य करा, विधानसभेला ज्या जागा तुम्हाला मागितल्या जातील त्या जागा तुम्हाला दिल्या जातील, अशा प्रकारचं आश्वासन अमित शहांनी दिलेलं आहे. अशा प्रकारची चर्चा आहे. त्यामुळे कुठेतरी उद्या 2 दिवसांमध्ये महायुतीचा तोडगा 48 जागांवर निघणार असल्याचं बोललं जात आहे. महायुतीला अडचण नेमकी काय झाली आहे की शिंदेंना सोबत घेतलेला आहे, अजितदादांना सोबत घेतलेला आहे. शिंदेंनी 22 जागा मागितल्या असल्याचं बोललं जातं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी हा प्रमुख पक्ष आहे आणि या पक्षानं पक्ष फोडाफोडी करून जे सहकारी सोबत घेतलेले आहेत त्या सहकाऱ्यांना आता जागा वाटपामध्ये न्याय देता येत नसल्याचं समोर येत असताना आपल्याला दिसत आहे. त्याचमुळे अमित शहा म्हणाले की लोकसभेला आम्हाला आमच्या जागा निवडून द्या आणि विधानसभेला तुम्ही मागेल त्या जागा जिथल्या पाहिजे तिथल्या आम्ही तुम्हाला देऊ. यावरून असं निष्पन्न होतं की भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या जागा अधिक भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या लेवलवर त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर लढवू इच्छिते. त्याचं कारण असं आहे की त्यांना देशामध्ये म्हणजेच पंतप्रधान त्यांचं असणं गरजेचं आहे, केंद्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची असणं गरजेचं आहे. यासाठीची सगळी फार पोटतिडकीनं तयारी सुरू आहे. मग राज्यामध्ये काहीही केलं तरी केंद्रामधून त्यांच्यावर प्रेशर आणून राज्यामधल्या काही घडामोडी घडवून आणल्या जाऊ शकतात, हा त्यांचा मनसुबा असावा. म्हणूनच या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असंही बोललं जातं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीला फक्त आणि फक्त त्यांच्या लेवलवर किंबहुना त्यांच्या लेवलवर म्हणण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे तरी खासदार सोबत असणं गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर असणारे उमेदवार तर त्यांच्यासाठी फायदेशीर आहेतच, मात्र दुसऱ्या इतर पक्षामध्ये असणारे खासदार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात राहणारेच असावेत अशी सुद्धा चाचपणी असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. म्हणजे मी सांगितलं ते लक्षात घ्या की शिंदेंचे खासदार असोत किंवा अजित पवारांचे खासदार असोत किंवा इतर कुठल्याही पक्षामधले खासदार असोत, ते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये त्यांच्या सांगण्यात किंवा मग त्यांच्या ऐकण्यात असावेत अशी सुद्धा त्यांची चाचपणी सुरू असल्याची गुपित माहिती जी आहे, तशा प्रकारची चर्चा जी आहे ती सूत्रांकडून दिली गेली. म्हणजे भारतीय जनता पार्टी अत्यंत भयभीत असल्याचं बोललं जातं. एकीकडं भारतीय जनता पार्टीला गावागावात खेडोपाडीमध्ये जे आहे ते फार मोठा तीव्र विरोध केला जात आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता 2024ची सत्ता सुद्धा आपल्या ताब्यात हवी आहे, ती बी केंद्राची सत्ता आपल्या ताब्यात हवी आहे. म्हणूनच त्यांनी विनंती केली एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना की या वेळेला म्हणजेच लोकसभेला आम्हाला सहकार्य करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही म्हणाल त्या जागा देऊ, जितक्या पाहिजे तितक्या जागा देऊ, तितकं तुम्हाला सहकार्य करू, अशा प्रकारची विनंती अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना गेलेली. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंचे खासदार जे 13 आहेत त्यांना खरंच उमेदवारी 13 मिळणार आहेत का, या सगळ्या गोष्टींवर आता विचार विनिमय होणार आहे, त्याचा विचार केला जाणार आहे. अजित पवारांकडे 1 खासदार आहेत, मात्र ते सुद्धा अधिक जागा महाराष्ट्रामध्ये 48 पैकी मागू शकतात. मग त्यांना किती जागा मिळणार आहेत हा सगळ्यात मोठा सवाल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही गटाला म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटाला 1 आकडी जागा मिळणार आहेत, अर्थात 10च्या आतच त्यांना जागा मिळणार आहेत. मग 9 असतील, 5 असतील, 7 असतील, 8 असतील, अशा कितीही जागा ज्या आहेत त्या दोघांना मिळू शकतात. खरं तर छगन भुजबळ म्हणाले
की ज्या एकनाथ शिंदे साहेबाच्या गटाला जागा मिळतील तेवढ्याच जागा आमच्या गटाला म्हणजे अजित पवारांच्या गटाला मिळाव्यात. मग त्यांना जर 5 मिळाल्या तर यांना सुद्धा 5 मिळाव्यात, त्यांना जर 10 मिळाल्या तर यांना सुद्धा 10 मिळाव्यात, अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी म्हणजे छगन भुजबळांनी व्यक्त केलेली. आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये जे आहे ते प्रमुख पक्ष आहे तो किती जागा कोणाला देणार हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आता दुसरीकडे महाविकास आघाडीचं जर पाहायला गेलं तर त्यांचं सुद्धा आता फार काही जमत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे सगळे सोबत आहेत. यांना नेमकं काय मिळतंय आणि कशा प्रकारच्या जागा वाटप होतात. आता वंचितला सोबत घ्यायची त्यांची तयारी आहे, मात्र वंचित त्यांना किती प्रमाणावर सहकार्य करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये काय तुम्हाला वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.